तर आता जाणून घेऊयात मुंबईतल्या लोकल आणि रस्ते वाहतुकीबाबत। लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे। काल पावसामुळे लोकल सेवेची अक्षरशः दाणादाण उडाली होती। रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। मात्र मध्यरात्रीनंतर पाऊस थांबला आणि त्यामुळे वाहतूक आता सुरू झालेली आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे ही 10 ते 15 मिनिटं उशिराने धावते। त्यामुळे लोकलने जर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने होते। करिरोड स्टेशनवरून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। तेही एकदा पाहू। मुंबईमध्ये काल दिवसभर झालेल्या पावसानंतर मुंबईची लाईफलाईन पूर्णपणे ठप्प झालेली होती। मात्र आज सकाळपासून लोकलची जी सेवा आहे ती पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे। सध्या मी मध्य रेल्वेच्या करिरोड स्थानकावरती आहे। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या दोन्ही लाईनवरती आपण जर बघितलं तर सगळ्या ज्या लोकल आहेत ते जवळपास 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत। खरं तर काल पावसामुळे अनेक ट्रॅकवरती पाणी साचलेलं होतं आणि त्याच्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली होती। मात्र आज सकाळपासूनच अनेक जो सगळ्या ट्रॅकवरचं जे पाणी होतं त्याचा निचरा झालेला आहे आणि त्याच्यामुळे जी पुन्हा लाईफलाईन आहे ती सुरू झालेली आहे। आज दिवसभर हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना खरं तर काम असेल तरच बाहेर पडावं, जे महत्त्वाचं काम असेल तरच खरं तर बाहेर पडावं, अन्यथा बाहेर पडू नये। शाळकरी मुलांना देखील आज सुट्टी देण्यात आलेली आहे आणि आज आपण पाहतो आहोत की जी संपूर्ण मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल या दोन्ही मार्गावरती ज्या सगळ्या लोकल आहेत त्या धीम्या गतीने धावत आहेत। फास्ट ट्रॅकवरची पण अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विक्रम सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।